नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत नांदगावचे आमदार आहेत सुहास कांदे. कांदे साहेब, आपल्याला कल्पना आहे की तुमच्या महायुतीतले एक नेते ते म्हणतात ओबीसींवर अन्याय झाला म्हणतायत भुजबळ साहेब, आणि त्यामुळे ते इथून नाराज होऊन नाशिकला निघून गेलेत आणि तिकडे शक्तीप्रदर्शन सुरू आहे. मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो हं, की एकटे छगन भुजबळ म्हणजे ओबीसी नव्हे. हं, ह्या महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये 60% ओबीसी आहेत हं, आणि ओबीसींना न्याय दिला आहे. हं, फक्त भुजबळांना न्याय दिला नाही हं, म्हणून ओबीसींना न्याय दिला नाही हे म्हणणं आपलं कंप्लीट चुकीचं आहे. हं, भुजबळांनी स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी, हं, भुजबळांना पुतण्याला आणि मुलाला राजकारणात आणण्यासाठी, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ह्या ओबीसीचा फायदा ते करून घेतात. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजितदादाचे आभार मानेल की अजितदादाने हे भुजबळांचं दुकान बंद पाडलं. भुजबळ साहेब म्हणतात की मी वेगळा निर्णय पण घेऊ शकतो येत्या काळामध्ये, आणि त्यासाठी ते एक मेळावा पण आयोजित करतायत शनिवारी. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो, हं, तुम्ही ओरिजिनल भुजबळ असाल ना, हं, तर आमदारकीचा राजीनामा द्या. ज्या पक्षामुळे तुम्ही आमदार झाले त्या पक्षाचाही राजीनामा द्या, आणि आमदारकीचा राजीनामा तुमच्यात जर हिंमत असेल तर. ते काही करणार नाही. ते ॲक्टिंग करतात आणि लोकांना वेड्यात काढतात. आणि मेळाव्यात सुद्धा कोणीही ओबीसी येत नाही. ते रोजंदारीने लोक बोलवतात. कोणाला ₹500 पर डे देतात, कोणाला ₹1000 पर डे देतात, असं करतात आणि लोक बोलवतात. तुम्हाला असं का वाटतंय की भुजबळांची नाराजी ही खरी नाराजी नाही, असं वाटण्याची काय कारण आहे? ते भुजबळ नाराज फक्त मंत्रिपद नाही दिलं म्हणून नाराज आहे ना. हं, म्हणजे सर्वच मला का, हं, माझ्या पुतण्याला विधान परिषदेवर घ्या, हं, दुसऱ्या माझ्या मुलाला विधान परिषदेवर घ्या, पुतण्याला आमदार करा, मला मंत्री करा. म्हणजे तुम्हालाच सगळं द्यायचं, बाकी ओबीसी नाही आहे का महाराष्ट्रात? हं, अनेक ओबीसी आणि अनेक ओबीसींना न्याय मिळाला आहे. हं. तुम्हाला असं वाटत नाही की तुमच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये ठिणगी पडेल? कारण तुम्ही शिंदे काय ठिणगी आता, त्यांनी जर अजितदादांना जोडेमार आंदोलन केलं, अजितदादांना घाणघाण बोललेत, हं, कसला दादान फादा काय काय बोललेत, तर मला असं वाटतं ही ठिणगी काय बॉम्बच पडलाय ना. हं, हं. म्हणजे भुजबळ आता महायुतीतून बाहेर पडण्याच्या रस्त्यावर तसं वाटतं तुम्हाला? त्यांच्यात हिंमतच नाही ते महायुतीतून बाहेर जातील. का बरं? नाही जाणार. त्यांनी इतके फ्रॉड केले, इतका भ्रष्टाचार केला आहे. हं. ऑलरेडी ते जेलच्याच वाटेवर आहेत. थोड्या दिवसात जातील ते जेलमध्ये. तुम्ही मगाशी म्हटलात की तुम्ही त्यांना तिथपर्यंत पोहोचवणारच का? हो, कसं माझी काय? हायकोर्टात पिटिशन चालू आहे ना. मी हायकोर्टात त्यांच्या विरोधात पिटिशन दाखल केलेली आहे. हं. त्याच्यामुळे त्या पिटिशनचा निकाल एक एवढ्या 2-4 महिन्यात लागेल. ते म्हणतात की ओबीसींवरचा अन्याय जो आहे तो दूर करण्यासाठी म्हणून मला आता लढा उभा करावा लागेल म्हणजे. अहो, कसला लढान कसलं काय? स्वतःची दुकानदारी चालवायची, पुतण्याला विधान परिषद घ्यायचं, राज्यसभेवर जायचं, मुलाला इकडे, हे नाटक आहे, ही ॲक्टिंग आहे. कसला काही नाही, लढा नाही काही नाही. तर आता मग पुढची त्यांनी जर शक्ती प्रदर्शन केलं तर तुमची काय भूमिका असणार? आणि आम्ही उघड्या डोळ्याने त्यांचा झालेली नुकसान, त्यांची आगरपाखड, त्यांची ॲक्टिंग आनंदाने बघू. धन्यवाद. तर हे होते कांदे साहेब, ज्यांनी सांगितलेलं आहे की भुजबळांचा लढा हा काही खरा लढा नाही आहे, आणि त्यामुळं सगळा गोंधळ जो आहे तो महायुतीत निर्माण झालेला आहे. माझा सहकारी तुषार अभिजित, मुंबई तक.